नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करते मी आशाज रेसिपीमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज आपण मस्त साबुदाणा आणि बटाट्यापासून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहेत. साबुदाणा खिचडी खायचा जर कंटाळा आलेला असेल तर अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी आपण नक्की बनवू शकतो आणि म्हणजे 5 ते 10 मिनिटात होणारी आहे. तर बघा, ह्याच्यासाठी मी 2 हे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे कच्चे घेतलेले आहेत मी आणि वरची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता बटाटे आपल्याला ना बारीक किसणीने असे किसून घ्यायचे आहेत. बघा, हे 2 बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपण जो किस आहे तो आपण स्वच्छ पाण्याने म्हणजे धुवून घ्यायचा. 2-3 पाण्याने धुवायचा आहे. त्याच्या आतमधलं जे स्टार्च असतं म्हणजे जे सफेद सफेद पाणी बघा बटाट्याचं होतं ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि एकदम स्वच्छ होईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता बघा मी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे सगळं पाणी निथळून काढायचं आहे. म्हणजे असं दाबून दाबून पूर्ण हा किस पूर्ण दाबायचा आणि पूर्ण पाणी ह्याचं निथळून काढून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं आपण काढून घेऊया बटाट्याचं जे पाणी. आणि आता भजी बनवायला आपण सगळं साहित्य याच्यात मिक्स करूया. तर बघा, सगळं बटाटा मी असा काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा भिजवलेला रात्रीच भिजवून ठेवलेला आम्ही साबुदाणा एकदम असा सॉफ्ट झालेला आहे बघा माझा मस्त. इतपत आपल्याला हा साबुदाणा असा भिजवून घ्यायचा आहे. तर भिजवलेला साबुदाणा आपल्याला 2 वाटी घेणार आहे. तर मी 2 वाटी बघा साबुदाणा हा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकणार आहे मी. अर्धा चमचा हे जिरं घेतलेलं होतं आणि हे मी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली ह्याच्यामध्ये मिक्स आहे. लाल आणि हिरवी दोन्ही मिरच्या घेतलेल्या मी त्याची पेस्ट करून ठेवलेली ती 1 चमचा घेतलेली आहे. आणि जवळजवळ मी 1 मोठा चमचा आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मोठा असा चमचा दही पण घेणार आहे. तर 1 चमचा आपण भरून दही घेतलेला आहे. आणि आता चवीनुसार आपण उपवासाचं मीठ वापरणार आहोत. तर लक्षात ठेवा, ह्याला आपण उपवासाचंच मीठ वापरूया म्हणजे आपल्याला उपवासाला हे भजी चालतील. तर बघा, आपण हे सगळं जिन्नस आता एकत्र असं मिक्स करून घेऊया. आता बघा सगळं मिक्स झालेलं आहे. हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं. आता या तेलामध्ये आपण भजी सोडूया आणि छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर बघा, एक एक आपण भजी असं सोडत आहोत तेलामध्ये. शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरा म्हणजे ते उपवासाला पण आपल्याला चालेल. तर बघा, मस्त आपण असे क्रिस्पी होईपर्यंत हे छान असे भजी आपण तळून घेणार आहे. खूप सोपा पदार्थ आहे. 10 ते 15 मिनिटात होणारा आहे. म्हणजे जर साबुदाणा जर रात्रीच भिजत ठेवलेला असेल तर हे नक्की 10 ते 15 मिनिटात होणारे भजी आहेत. साबुदाणा खिचडी नेहमीच आपण बनवतो, तर हा एक वेगळा म्हणजे क्रिस्पी असं आपण भजी बनवलेले आहेत साबुदाण्याचे. तर बघा, छान असे बघा रंग पण खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत हे भजी आपण फ्राय करून घेतलेले आहेत. बघा, खूप सुंदर झालेले होते. आणि तुम्ही हे नुसते पण खाऊ शकता किंवा जर ओल्या खोबऱ्याची जर चटणी बनवली तर त्याच्याबरोबर पण खूप छान लागतील. तर हे बघा, मस्त आपण 2-3 बॅच आपण ह्या सगळ्या फ्राय करून घेतल्या. आणि याच्यामध्ये मी थोडीशी जी तिखट मिरची असते लवंगी ती पण तळून घेतली म्हणजे भज्यांबरोबर मिरची खायला खूप छान लागते. तर आता हे सगळे भजी आपण असे फ्राय करून घेऊया आणि मस्तपैकी असं उपवास आपला छान असा होईल. तर बघा, मस्त भजी आपण तयार करून घेतलेले आहेत, सर्व केलेले आहेत छानपैकी. आणि कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. राईट साईडला जी बेल आयकॉन असेल ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे छान छान असे व्हिडिओ येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे छान छान असे व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे पाहायला मिळतील. तर बघा, एकदम कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी